नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप नागपुरे आणि तुमचं स्वागत करतोय आपल्या या MCQ मॅरेथॉन मध्ये. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे खूप महत्त्वाचा आणि हा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांच्या डिमांडवर तयार करण्यात आला आहे. बऱ्याच दिवसापासून म्हणजे मागचे काही दिवस झाले मला स्पेशल मेसेज आलेले आहेत मुलांचे की सर ADTP 2022 वरचे जेवढे काही न्यूमेरिकल्स आहे, व्हॅल्युएशनचे असू दे किंवा बाकी, हे प्लीज कंप्लीट करून द्या. आणि त्याच संदर्भातला हा व्हिडिओ आहे. साधारणतः मला वाटते काहीतरी 9 की 10 क्वेश्चन आपण यामध्ये घेतलेले आहेत. ओके, सो याचं एक प्रॉपर अनालिसिस मी करून देतोय. व्यवस्थित समजून घ्या याचं आन्सर तेच का बरं येतंय. ओके, सो लेट्स हॅव अ क्वेश्चन. बघा, पहिला आहे की अ नेबरहुड विथ अ टोटल, मी त्याचे स्क्रीनशॉट काढून तो पिक्चर इथे दाखवलेला आहे. ओके, so a neighborhood with a total area of 250 hectares has been planned for a gross density 300 people per hectare. If the residential area is 600 of the total area, then the net density of neighborhood will be. बघा काय म्हणतात, प्लॉट एरिया दिलाय, प्लॉट एरिया दिलाय 250 हेक्टर्स. ओके, आणि डेन्सिटी जी दिली आहे, डेन्सिटी दिली आहे 300 पीपल पर हेक्टर. बरोबर आहे. म्हणजेच काय झालंय, टोटल पॉप्युलेशन किती होणार रे? सो टोटल पॉप्युलेशन होणार 250 मल्टीप्लाइड बाय 300. बरोबर आहे की नाही? सो 250 25 मल्टीप्लाय बाय 3 75, 70,000 पॉप्युलेशन असणार आहे. आणि त्यापैकी 60% एरिया हा रेसिडेन्शियल साठी ठेवलाय टोटल एरिया पैकी. म्हणजे 250च्या 60% म्हणजेच काय आहे, रेसिडेन्शियल एरिया, रेसिडेन्शियल एरिया किती ठेवलाय त्यांनी? 60% ऑफ 250. बरोबर आहे की नाही? सो हे याच्यासोबत कटलाय, म्हणजे किती झालंय रे? 25 सख 150. सो 150 हेक्टर इज द रेसिडेन्शियल एरिया. आता आपल्याला नेट डेन्सिटी कॅल्क्युलेट करायची आहे. सो डेन्सिटी इज इक्वल्स टू दिस पीपल डिवायडेड बाय 150. ओके, सो हाऊ मच इज दॅट? 15×5=75. सॉरी, 15×5=75. 500 पीपल पर हेक्टर एवढे यायला पाहिजे. सो ऑप्शन सी इज करेक्ट. बरोबर आहे. खूप सिंपल आहे, प्रॉपर लक्ष देऊन फक्त समजून घ्या. त्यांनी डेन्सिटी विचारली होती, त्यापैकी 60% एरिया फक्त आपल्याला रेसिडेन्शियल साठी ठेवला होता, तोच इथे युटिलाइज केलाय. क्लिअर? नाउ नेक्स्ट आहे कमर्शियल प्लॉट मेजर 100/80 मीटर. म्हणजे हा झालाय प्लॉट एरिया. प्लॉट एरिया झालाय 100/80 मीटर, म्हणजेच 8000 स्क्वेअर मीटर. फ्लोर स्पेस इंडेक्स FSI त्यांनी दिलेला आहे 3. बरोबर. आणि 50% ग्राउंड कव्हरेज दिलाय. सो ग्राउंड कव्हरेज जे दिले आहे ते 50% दिलाय. ग्राउंड कव्हरेज कायम विथ रिस्पेक्ट टू प्लॉट घ्यायचं असते. सो 50% ऑफ प्लॉट आहे आपला 8000. बरोबर आहे, म्हणजे हे आलंय 4000. बरोबर. टोटल बिल्टअप एरिया किती येणार आहे? बिल्टअप एरिया येणार आहे 8×3=24. सो 24,000 स्क्वेअर मीटर. आणि टोटल बिल्टअप एरिया आहे 4000. त्यांनी आपल्याला नंबर ऑफ फ्लोर्स कॅल्क्युलेट करायला विचारले. ओके, सो द नंबर ऑफ फ्लोर्स, मॅक्सिमम नंबर ऑफ फ्लोर्स किती होतील? तो बिल्टअप एरिया अपॉन ग्राउंड कव्हरेज किती होणार? 1 2 3 6×4=24. सो ऑप्शन ए हा करेक्ट येणार. येस ऑर नो? ऑप्शन ए हा करेक्ट येणार. खूप सिंपल आहे. हार्डली तुम्ही 36 सेकंड मध्ये इझिली सॉल्व करू शकता. बरोबर. नाव क्वेश्चन नंबर 48 होता. इन हाऊसिंग प्रोजेक्ट 80% ऑफ परमिसिबल FSI वॉज युटिलाइज आफ्टर कन्स्ट्रक्टिंग 4 8-story MIG टॉवर. म्हणजेच काय म्हणतायत, 4 टॉवर करायचे 8 स्टोरी. 4 टॉवर 8 स्टोरी, ज्यासाठी फ्लोर एरिया आहे 425 मीटर स्क्वेअर. ओके, इफ 5 स्टोरी म्हणजे 4 टॉवर 5 स्टोरीचे
LIG towers with identical floor area of built utilizing the remaining FSI, म्हणजे या 80% मधला जो बाकी FSI MIG ला जाईल, उरलेला FSI LIG ला जाईल. द फ्लोर एरिया ऑफ इच LIG टॉवर इज. ओके, प्रत्येक याचा फ्लोर एरिया किती राहील असं त्यांनी म्हटलंय. पहिल्यांदा MIG ला बघून घेऊ आपण नेमकं किती द्यायचं आहे आणि कसं द्यायचं आहे. सो मी लिहितोय की 4 MIG टॉवर्स आहेत, 4 MIG टॉवर्स आहेत. आता ऑब्व्हियसली थोडंसं व्यवस्थित लिहून देतोय तर टाइम कन्झ्युमिंग होईल, अदरवाइज तुम्ही फास्ट करू शकता. सो 4 टॉवर्स आहे आणि किती स्टोरी म्हणतायत तर कुठे गेलं, हां 8 स्टोरी. सो 8 स्टोरी असा त्याचा मिनिंग होतो. ओके, सो प्रत्येकाला फ्लोअरला एरिया किती दिलाय, 425 चा एरिया दिलाय, बरोबर आहे की नाही. म्हणजे टोटल जर का बघितलंय तर टोटल किती होतं रे. सो टोटल एरिया किती होणार, टोटल एरिया होणार मित्रांनो 4 टॉवर आहे, प्रत्येकाला 8 आहे आणि एका फ्लोअरचा एरिया आहे 425. ओके, जर का तुम्ही हे कॅल्क्युलेशन केलं तर यू विल गेट टू नो द टोटल किती होते. तर मी याला टाइम कन्झ्युमिंग व्हायला पाहिजे, पटकन व्हायला पाहिजे म्हणून मी कॅल्सी वापरतो आता. ठीक आहे ना, माझा मोबाईलवर करून बघतो. तर हे येणार मित्रांनो स्क्वेअर मीटर, बरोबर आहे, 13,600 स्क्वेअर मीटर. सो त्यांनी म्हटलं हाऊसिंग प्रोजेक्ट 80% ऑफ द परमिसिबल FSI. परमिसिबल FSI दिला नाही, सो मी इथे घेतो लेट X बी द परमिसिबल FSI. ओके, X काय होणार, हा परमिसिबल FSI असणार आहे. म्हणजेच 80% ऑफ X किती दिलाय, 80% ऑफ X इज इक्वल टू आपला आन्सर आलं 13600. तर X किती येतो आपल्याला, X कॅल्क्युलेट करायचं आहे. सो किती येणार, सो X येतोय, 2 मिनिट मला फक्त करू द्या. 17,000 स्क्वेअर मीटर, बरोबर आहे का, 17,000 स्क्वेअर मीटर येतो, बरोबर आहे. सो 17,000 स्क्वेअर मीटर आलाय परमिसिबल FSI. ओके, आलं का लक्षात. त्याच्या 80% आपण वापरलाय हा, म्हणजे उरलेला किती जाईल, उरलेला जाणार LIG ला, बरोबर आहे. सर करा कॅल्क्युलेशन मग किती येतं. सो रिमेनिंग FSI फॉर LIG, FSI फॉर LIG, हे अशी न्यूमेरिकल तुम्हाला येणार नाही, टेन्शन घेऊ नका. 17,000 मायनस 136 किती येतात, हे येणार 3,400 स्क्वेअर मीटर, बरोबर आहे. एवढं कोणाला चाललंय मित्रांनो, एवढं चाललंय LIG ला, एवढं चाललंय LIG ला, कारण की टोटल 80% मध्ये आपल्याला बसवायचं होतं. त्यातला सॉरी पूर्ण FSI पैकी 80% गेलं होतं MIG ला, उरलेला जाणार LIG ला. LIG ला आलं एवढं, पण LIG मध्ये काय म्हटलंय त्यांनी, किती फ्लोअर्स आहे, 4 बिल्डिंग आहे 5 स्टोरीच्या, 4 बिल्डिंग्स आहेत 5 स्टोरीच्या. ओके, सो 4 बिल्डिंग 5 स्टोरीच्या जर असेल तर मानून चला किती होतं त्याचं टोटल होणार 4 बिल्डिंग 5 स्टोरीच्या विथ रिस्पेक्ट टू Y, हे होणार 20 ऑफ Y, बरोबर आहे. आणि आपल्याकडे टोटल स्क्वेअर मीटर आला 20 ऑफ Y इज इक्वल टू 3400. सो Y इज इक्वल टू होणार, हा 0 कटला, 340 डिवायडेड बाय 2, 170 आहे, हा होणार 4. करेक्ट ऑप्शन काय येणार 4. असं न्यूमेरिकल तुम्हाला येणार नाही, टेन्शन घेऊ नका. आपल्याकडे काय कॅल्सी वापरायला नाहीये. ऑब्व्हियसली पेपर सेटर किंवा जो कोणी पेपर सेट करतो त्यालाही माहित आहे की 36 सेकंदमध्ये आपल्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय, त्यामुळे त्याची लेवल काय असायला पाहिजे, किंवा ज्या केसमध्ये तुमच्याकडे कॅल्सी आपल्याला वापरता येणार नाही त्यामुळे त्याची लेवल आणि त्याच्या पद्धतीचा प्रश्न कसा ठेवायचा हे त्याला माहित आहे. म्हणून हा क्वेश्चन किंवा अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला विचारल्या जात नसतात. क्लियर. नेक्स्ट 85 नंबरचा क्वेश्चन आहे, कॅल्क्युलेट द फेअर मार्केट व्हॅल्यू
of leasehold property with the remaining lease period of 50 year. Year purchase 10 दिलाय and having the net maintainable annual rent 3 lakh rupees. फेअर मार्केट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा म्हणतायत. ओके, सो मार्केट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला माहित आहे मार्केट व्हॅल्यू किंवा कॅपिटल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करताना काय फॉर्म्युला असतो? नेट ॲन्युअल रेंट डिवायडेड बाय इयर परचेस. सो नेट ॲन्युअल रेंट आपल्याकडे किती दिलाय? 3 लाख रुपीज दिलाय, डिवायडेड बाय इयर परचेस 10 दिलाय, म्हणजे 10% दिलाय, 10%. सो ऑब्विसली हे किती येणार? सो यातला 0 यातला कटून जाईल आणि हे डबल होऊन जाईल, म्हणजे 30 लाख इज द करेक्ट आन्सर. ऑप्शन ए इज करेक्ट. ऑप्शन ए इज करेक्ट. बरोबर आहे, खूप सिंपल आहे, काहीच नव्हतं यामध्ये. नेक्स्ट 80. कॅल्क्युलेट द फ्युचर व्हॅल्यू ऑफ 100 इन्व्हेस्टेड प्रेझेंट व्हॅल्यू. फ्युचर व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा म्हणतायत. सो ऑब्विसली फ्युचर व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी प्रेझेंट व्हॅल्यू इन ब्रॅकेट 1 प्लस आय आहे 10%, म्हणजे 0.1 रेस टू द पॉवर 5 इयर. सो 100 मल्टिप्लाइड बाय चा वर्ग. काढत बसा पटकन, हे पाठ असायला पाहिजे. हे जे कॅल्क्युलेशन आहे ना, हे तुमच्या पाठ असणं गरजेचं आहे. म्हणजे इथपर्यंत जर का पाठ असेल तर इझिली होतं. आता पुढे मलाही माहित नाही. 11 1 11 11 3 33 34 11 3 33 मल्टिप्लाइड बाय पुन्हा 11 11 1 11 1 11 2 44 45 44 6 असं काहीतरी येते. 5 आहे, 1 2 3 4 5, म्हणजे इथे पॉइंट येणार. म्हणजेच काय? 161.051 161 च्या रिलेटेड. ऑप्शन 2 करेक्ट येतो. ऑप्शन 2 करेक्ट येणार. बरोबर आहे का? एकदम सिंपल आहे, काही असं काही कठीण नाही आहे याच्यामध्ये. क्लिअर? नाउ नेक्स्ट 91 नंबरचा क्वेश्चन. अ प्लॉट सिच्युएटेड इन अ अर्बन एरिया हॅव्हिंग अ ग्रेटर डेप्थ इज सबडिवाइडेड इनटू 3 बेल्ट्स. म्हणजे बेल्टिंग मेथड आहे. द व्हॅल्यू ऑफ द पोर्शन ऑफ अ प्लॉट इन द थर्ड बेल्ट इज. म्हणजे बघा, हा पार्ट त्यांनी दिलाय V1 V2 आणि V3. तर याची व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे 300 पर स्क्वेअर मीटर. पर स्क्वेअर मीटर ॲज बेल्टिंग मेथड. इफ द व्हॅल्युएशन अडॉप्ट इन अवर कंट्री द व्हॅल्यू पर स्क्वेअर मीटर फॉर द पार्ट फर्स्ट आणि सेकंड साठी सांगा. फर्स्ट आणि सेकंड साठी सांगा. तर तुम्हाला माहित असायला पाहिजे की V3 ज्या वेळेला काढतो त्यावेळेला हा असतो 1/2 ऑफ V1. बरोबर? V3 काय असतो? 1/2 ऑफ V1. V1 हा V1च असतो. V2 काय असतो? 2/3 ऑफ V1 असतो. बरोबर आहे? आणि V3 असतो 1/2 ऑफ V1 असतो. सो तुम्हाला माहित आहे V3 ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे. किती दिली आहे? 300 इज इक्वल्स टू 1/2 ऑफ V1. जर का केलं तर लक्षात घ्या किती येतं. तर V1 येणार 600. चेक करून घ्या 600 कुठं आहे. सॉरी 2 इथं आहे, 2 इथं आहे, म्हणून V2 ची पण काढून बघा. सो V2 असतो 2/3 ऑफ V1. सो तुम्हाला V1 माहित पडला. सो V2 किती होणार मग इथे? 2/3 ऑफ V1. V1 आहे 600. सो किती होईल? 3 दोन्ही आणि हे 400. 600 आणि 400 कुठं आहे? तर 600 आणि 400 इथे आहे, म्हणून 3 करेक्ट येणार. बेल्टिंग मेथडचा न्यूमेरिकल आहे, सिंपल होतं, काहीच टफ नाही आहे. चला पुढे जाऊया. नेक्स्ट 94. 1 hectare agriculture land has been given on lease till perpetuity and an annual rent 10,000 is to be paid at the end of each year. Net present value. पुन्हा सेम प्रॉब्लेम आहे. नेट प्रेझेंट व्हॅल्यू. नेट प्रेझेंट व्हॅल्यू इज इक्वल्स टू नेट ॲन्युअल इन्कम डिवायडेड बाय इयर ऑफ परचेस. किती आहे? डिवायडेड बाय इयर ऑफ परचेस किती येणार? 5%. बरोबर आहेत का? किती होतं हे?
10,000च आहे ना, डिवायडेड बाय 5, 5 2 10, 2 लाख रुपये, 2 लाख रुपये करेक्ट आन्सर 4 आहे. क्लिअर आहे का? सिंपल सिंपल आहे बरं, काहीच टफ नाही आहे, खूप सिंपल आहे, काहीच असं टफ नाही आहे किंवा सर समजलंच नाही असं कोणतं न्यूमेरिकल नाही आहे यामध्ये, बरोबर. नेक्स्ट, determine the present value of a building that was constructed 20 years ago at rupees 60,000. The estimated life of the building is 60 years, 60 वर्षाची आहे. At the end of which it will 10% scrap value, 10% scrap value. तर 10% scrap value म्हणजे किती झाली? 10% scrap value म्हणजेच किती झालंय रे? That means 60,000च्या 10%, त्याच्या 10% किती झालं? 6,000 रुपये, बरोबर आहे. दिस इज द स्क्रॅप व्हॅल्यू, 6,000 रुपये. स्क्रॅप व्हॅल्यू कॉस्ट ऑफ डेप्रिसिएशन टू बी कॅल्क्युलेट बाय स्ट्रेट लाईन मेथड. डेप्रिसिएशन काढा म्हणताय स्ट्रेट लाईन मेथडने. तर सिंपल आहे की तुम्हाला माहिती आहे की त्यांनी काय म्हटलंय की सुरुवातीला त्यांनी आपण काढूया ॲन्युअल डेप्रिसिएशन. एका वर्षात डेप्रिसिएशन किती झालं? सो ॲन्युअल डेप्रिसिएशन किती झालं? सो ओरिजिनल कॉस्ट मायनस स्क्रॅप व्हॅल्यू अपॉन नंबर ऑफ इयर. नंबर ऑफ इयर, सो ओरिजिनल आहे 60,000 मायनस 6,000 डिवायडेड बाय इयर आहे 60, बरोबर आहे की नाही? सो हा होणार आहे 54,000 डिवायडेड बाय 60, हे येणार आहे 6,954, 900 रुपीज पर इयर, बरोबर आहे. पर इयरला 900, बरोबर आहे. सो 900 रुपये पर इयरला आले. आता त्यांना कधी काढायचं आहे? सिंपल, एका वर्षासाठी काढले. सुरुवातीला आपल्याला पर इयरसाठी काढायचं होतं कारण की त्यांनी आपल्याला एक्झॅक्टली सांगितलं नव्हतं. सो हे झालं एका वर्षासाठी. सो डेप्रिसिएशन कितीसाठी काढायचं? 20 वर्षासाठी. सो फॉर 20 इयर किती होणार? 900 गुणिला 20, प्रत्येक वर्षासाठी 900, 9 दुनी 18, हे झाले 18,000 रुपये. म्हणजे डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट जर करायचं असेल तर 60,000 मायनस हे 18,000 करून टाका. 60,000 मायनस 18,000 म्हणजे 42,000 रुपये आहे. ऑप्शन 3 करेक्ट आहे. ऑप्शन 3 करेक्ट आहे. ओके. अँड द नेक्स्ट, ओके, याच्यानंतर झालं एकच आहे. हां सॉरी, बघा हे ASRचं प्रॉब्लेम आहे. याच्यात जे ऑप्शन्स दिले आहेत ते काय आता परफेक्ट येणार नाही कारण ASR आता बदललेला आहे. मी आताच्या ASR नुसार तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवतो कारण आपल्याला घेणं देणं येणाऱ्या पेपर्स आहे, आधी झालेल्याचं घेणं देणं नाही आहे. फक्त कंडिशन लक्षात घ्या मी कोणत्या पद्धतीने करतोय. ऑप्शन्स चुकीची येतील कारण आता ASR वेगळा आहे, तेव्हा ASR वेगळा होता. त्यामुळे अ कंटिन्युअस लँड अँड ॲड मेजरिंग 2.5 हेक्टर म्हणजेच काय 25,000 स्क्वेअर मीटर आहे. स्क्वेअर मीटर आहे. इज एनमार्क इन ॲग्रिकल्चर झोन. ॲग्रिकल्चर झोन दिलाय म्हणून 16A दिलाय, बरोबर आहे. 16A वापरणार आणि त्यामध्ये क्लास सँक्शन रिजनल प्लान अँड फॉलोइंग इन अ नॉन ॲग्रिकल्चर झोन म्हणजे त्यामधला क्लास प्रकार जो काही एक दिलाय तो वापरतो. म्हणजे टोटल यासाठी 16A1 वापरणार जो की ॲग्रिकल्चर झोन फॉलोइंग इन अ नॉन ॲग्रिकल्चर झोनसाठी दिलेला आहे, ज्यामध्ये फक्त आणि फक्त स्क्वेअर मीटरचे रेट आपण अज्युम करतो जे की 1500 दिलेले आहे आणि 40 लाख पर हेक्टर जो दिलाय याच्याशी काही घेणं देणं नाही. जर का इथे पुन्हा फॉलोइंग इन ॲग्रिकल्चर म्हटलं असतं तर मग मी त्याचा विचार केला असता. सो मी याला सुरुवातीला काय करतो डिवाइड करून डिवाइड करून घेतोय. पहिल्याला जाईल 500, नंतर जाईल 1500, नंतर जाईल 2000 आणि बाकी 4,000पेक्षा जास्त जे काही असेल म्हणजे हे गेलं 4 तर हे उरलं 21,000, बरोबर आहे. याच्यासाठी किती असतं रे? सो पहिल्यासाठी आहे 100%, इकडे असतो 80%, 60%, 40%. सो 1500च्या
100% म्हणजे किती झालं 1500 बरोबर आहे. त्याच्या 1500च्या 80% म्हणजे किती झालं 1200. 15 8 120 1200. 1500च्या 60% 90 900 आणि 1500च्या 40 15 चूक 60 600. ओके चला करा किती होत आहे 15 5 75 7.5 लाख 15 2 30 150 आणि पुन्हा 30 180 म्हणजे 18 लाख 9 2 18 18 लाख आणि 6 1 6 6 2 12 म्हणजे 126 लाख. याचं ऍडिशन करा किती होणार 0.5 बरोबर आहे. 8 8 16 24 23 23 आणि हे 6 29 चले 2 5 6 7 4 2 6 6 169.5 लाख यायला पाहिजे. 169.5 लाख हे करेक्ट आन्सर यायला पाहिजे. किंवा थोडंफार जर काही पॉईंट मध्ये चुकलं असेल तर तुम्ही ऍडजस्ट करून घ्या. अदरवाईज दिस वन इज करेक्ट. हे कॉपी करा. दिस वन इज करेक्ट. क्लिअर. तर हे होते मित्रांनो 2022च्या पेपरचे एमसीक्यू. आय होप तुम्हाला लक्षात आले असेल. जेवढे काही न्यूमेरिकल होते ते आपण कव्हर केले. खूप सिंपल पद्धतीने कव्हर केले. जर का पेपरमध्ये कदाचित असे न्यूमेरिकल आले तर इझी पद्धतीने शांत डोक्याने सॉल्व्ह करा. क्लिअर. चला थांबतोय. भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.